आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं सुद्धा अधिकृतरित्या पोस्टर रिलीज करण्यात आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये दोन्ही ठाकरेंचे फोटो सुद्धा लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे त्यांच्याकडनं सुद्धा आता सांगण्यात आलेलं आहे की उद्या पत्रकार परिषद होत आहे, जिकडे सुद्धा हे दोन ठाकरे एकत्र येतील, त्याचं वेळ ठिकाण सगळंच त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. हे दाखवणं सांगणं यासाठी गरजेचं होतं कारण की सकाळपासनं फक्त एकटे संजय राऊत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं ऑफिशियल हँडल्स याच्यावरनच एकतर्फी ही घोषणा करण्यात आलेली होती की उद्या दोन ठाकरे एकत्र येऊन युतीची घोषणा करतील. आता मात्र अधिकृतरित्या मनसेकडनं सुद्धा हे पोस्टर रिलीज करून सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे की ही पत्रकार परिषद दोन ठाकरे बंधू एकत्रित कदाचित ऍड्रेस सुद्धा करतील एकत्रित, पण त्याचं वेळ ठिकाण त्या फोटो सकट दाखवण्यात आलेलं आहे जेणेकरून मनसे सुद्धा दाखवते. ऍड्रेस सांग जरा. मुंबईतलं ब्लू सी हॉटेल. आता ब्लू सी हॉटेल वरळीतलं ब्लू सी जे बँक्वेट हॉल आहे बेसिकली तो, तर तिथे ती प्रेस कॉन्फरन्स होती. आता ब्लू सी चा इतिहास खूप इंटरेस्टिंग आहे अनुजा, आणि आपल्या प्रेक्षकांपैकी अनेकांना लक्षात आला असेल कुठला इतिहास आहे तो. याच ठिकाणी ती ऐतिहासिक प्रेस कॉन्फरन्स झालेली होती ज्याच्यामध्ये अमित शहा, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस एकत्र बसलेले होते फेब्रुवारीमध्ये. आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी शिवसेना भारतीय जनता पार्टीची अलायन्स ही लोकसभा आणि विधानसभा सगळ्यांसाठी होईल, समसमान सत्ता वाटप वगैरे ही जी काही सगळी मातोश्रीतल्या बंद दाराच्या चर्चेनंतरची पत्रकार करेक्ट बंद दाराच्या चर्चेच्या नंतरची ही प्रेस कॉन्फरन्स ही ब्लू सी हॉटेललाच घेण्यात आलेली होती. आणि त्या प्रेस कॉन्फरन्सवरनच नंतर वाद निर्माण झाला. त्यातलेच ज्या प्रतिक्रिया होत्या म्हणजे त्या पूर्ण त्याच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स झालीच नाही, ब्रीफिंग झालं. आणि ते ब्रीफिंग सुद्धा फक्त देवेंद्र फडणवीसांनी केलं. आणि त्या ब्रीफिंगमध्ये ही गोष्ट क्लिअरली सांगण्यात आलेली होती की अलायन्स आम्ही करतोय त्याच्यामध्ये सत्तेचं समसमान वाटप त्याच्यामध्ये केलं जाईल आणि त्या बदल्यामध्ये शिवसेनेच्या कुठल्या मागण्या आम्ही मान्य करतोय ह्याचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला होता. त्यातली पहिली मागणी होती की लोकसभेबरोबर विधानसभेसाठी सुद्धा ही अलायन्स असेल आणि समसमान वाटप, नंबर 1. नंबर 2, नाणारचा प्रकल्प आम्ही समसमान वाटप, सत्तेचं कसलं ते एक्झॅक्टली मेन्शन नाही केलं गेलं की कसलं समसमान वाटप, इव्हन सीट्सचं समसमान वाटप विधानसभेसाठी हेही त्यांनी त्याच्यामध्ये पदांसंदर्भातला उल्लेख नव्हता ज्याच्यावरच पुढे जाऊन वाद झाला. करेक्ट, सत्तेचं समसमान वाटप हा पहिला मुद्दा त्यांनी सांगितला होता. दुसरा मुद्दा त्यांनी नाणारच्या बद्दल सांगितलेला होता ज्याच्यावरनं शिवसेनेचा आक्षेप होता. आणि तिसरा आय थिंक शेतकऱ्यांना कर्जमाफी करू का असा काहीतरी एक मुद्दा होता. असे 3 मुद्दे त्याच्यामध्ये मला आठवत आहेत की ज्याच्याबद्दल शिवसेना पहिल्यापासून आक्रमक होती आणि त्यांचं म्हणणं होतं की या गोष्टीमुळे आम्ही भाजपच्या विरोधात म्हणजे सत्तेमध्ये असताना ते त्यांच्या विरोधात प्रदर्शन वगैरे करत होते. या 3 मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आलेला होता. आता उद्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक अजूनही मुद्दा आहे म्हणजे त्याचा ह्याच्याशी काय फार थेट रेलेव्हन्स नाही, पण ही तीच पत्रकार परिषद होती ज्याच्यातनं उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरनं किरीट सोमय्या यांना जायला सांगितलेलं होतं त्या हॉटेलमधनच, म्हणजे त्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी तुम्ही थांबू नका, निघून जा असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं. आणि त्याची कबुली त्यांनी स्वतः सुद्धा आपल्याकडे मुंबई तक चावडीवर सांगितलेलं आहे की कसा तो निरोप वाया आलेला होता की जेव्हा ते स्वतःहूनच हे गोष्ट गृहीत धरून होते की युती होते म्हणजे इथे बसण्यात आपल्याला काही अर्थ नाहीये, तरी त्यांना बसवलं. आणि बसवल्यानंतर जेव्हा हे येत होते तेव्हा सांगण्यात आलं की तुम्ही इथे बसू नका. याचं कारण ते आधी येऊन तिकडे थांबले, सगळ्यांना भेटत होते हसत खेळत. कोणीतरी फोन केला असणार की हे इकडे आहेत म्हणून. नाही, त्यांनी आपल्याकडे चावडीवर हे सांगितलेलं की जेव्हा कळलं की हे युती वगैरे होते तेव्हा त्यांनीच ठरवलेले होते की ते मी नाही थांबणार, मी इथून जातो. पण मला तेव्हा सांगण्यात आलं की बस, आणि म्हणून मग त्यांनाही वाटलं की असं कसं इथे बसायचं. आणि जेव्हा ते येत होते तेव्हा 3 नेत्यांच्या वाया म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडनं चंद्रकांत पाटील जे तेव्हाचे भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष होते, चंद्रकांत पाटलांकडनं अतुल भातखळकर आणि केशव उपाध्ये, आणि मग तो किरीट सोमय्यांपर्यंत निरोप पोहोचला. आणि रिसेंटली सोमय्यांनी त्याबद्दल म्हटलं पण आहे की ज्या ठाकरेंसाठी माझा अपमान झाला त्यांनी त्याबद्दल आता बोललं पाहिजे का, माफी मागितली पाहिजे का, मागे घेतलं पाहिजे, असं पण त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे नाव न घेता. पण ही तीच पत्रकार परिषद आहे. पण बेसिकली ब्लू सी या जागेचं महत्व हे उद्धव ठाकरेंच्या आयुष्यामध्ये, आणि राज ठाकरे पहिल्यांदाच तिकडे प्रेस कॉन्फरन्स घेत आहे. उद्धव ठाकरे इज अ कॉमन फॅक्टर बिटवीन म्हणजे ब्लू सीच्या प्रेस कॉन्फरन्सेस मधला. तो त्या ठिकाणी ही प्रेस कॉन्फरन्स होते. ती प्रेस कॉन्फरन्स पण अलायन्सच्या घोषणेची होती. ती प्रेस कॉन्फरन्स सुद्धा 2 पक्षांमधला अत्यंत जो टोकाचा वाद त्या 2 पक्षांमध्ये सुरू होता. आणि आता 19च्या निवडणुका ते एकत्र लढणार नाहीत हे सगळं झालेल्यानंतर युती अनाऊन्स करण्यासाठी ती घोषणा होत त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झाली. आणि इथे सुद्धा 20 वर्ष एकमेकांच्या पेक्षा वेगळं राहिल्यानंतर, 2 वेगळे पक्ष चालवल्यानंतर, एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर आता ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी होतीये. ती पण ब्लू सी हॉटेलला होती. ही गोष्ट ब्लू सी बँक्वेट हॉलमध्ये होती. ही गोष्ट इंटरेस्टिंग आपल्याला लोकांना लक्षात आणून दिली पाहिजे. त्यामुळे
आता ह्याच्यामध्ये काही झालं उद्या तर आपण म्हणू शकतो यापुढे ब्लूसीला अलायन्सच्या प्रेस कॉन्फरन्सेस तरी होणार नाही, एवढं तरी नक्की आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. हो, म्हणजे ही त्या ठिकाणी पत्रकार परिषद Jinx झाली. म्हणतात काही हॉटेल ब्लू सी वरळी सी फेस मुंबई त्याचा पत्ता आहे आणि 24 डिसेंबर उद्याचीच तारीख आणि दुपारी 12 वाजता ही पत्रकार परिषद तिथे पार पडणार आहे. अर्थात तुम्हाला मुंबई तकवर सकाळपासूनच त्याचे सगळे लाईव्ह अपडेट्स आम्ही देणार आहोतच. कोण कोण नेते तिथे येत आहेत, किती लोकांना मनापासनं ती युती पटलेली आहे, या सगळ्याबद्दल त्यांच्या म्हणजे अगदी एक्सप्रेशन्स पासून ते त्यांच्या बोलण्याच्या पासून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. उद्या तर ते हे म्हणू नाही शकणार की आता उद्धव साहेब सांगतील ते किंवा राज साहेब सांगतील ते, असं किमान उद्या तर ते नाही म्हणू शकणार, कारण की युतीसाठीच घोषणा करण्यासाठीच ते एकत्र येत आहेत. युतीची फक्त घोषणा करतायत की त्याच्यामध्ये जागा वाटपासंदर्भात सुद्धा माहिती दिली जाते का हे बघायला हवं. कारण संदीप देशपांडेंनी आज दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे की अजूनही आम्ही काही जागांवर चर्चा करत आहोत. तर काल रात्री सुद्धा आम्हीच तुम्हाला अपडेट दिलेले होते की अगदी मातोश्रीवर उशिरापर्यंत त्याची चर्चा झाली, आता सुद्धा चालू आहे आणि कदाचित त्याचबद्दलचा तोडगा काढण्याचा हा प्रयत्न असणार आहे, जेणेकरून उद्या संपूर्ण क्लिअर पिक्चर एकदा आपल्या सगळ्याच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसमोर ठेवलं की त्यांना सुद्धा निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी करायला सोपं जाईल. सो आता हे ठाकरेंच्या बाबतीत क्लिअर झालेलं आहे, दोन्ही बाजूनी क्लिअर झालेलं आहे. पवारांच्या बाजूने सुद्धा जवळपास क्लिअर आहे, पण त्याबद्दलचं अजूनही जागा वाटपाच्या संदर्भातल्या चर्चा सुरू आहे, ज्याची अधिकृत घोषणा ही 26 डिसेंबरला होऊ शकते असं म्हटलं जात आहे. आणि आता ती जर होणार असेल तर ती 26 डिसेंबर पर्यंत एनिवे करावी लागेल, कारण 30 डिसेंबर पर्यंतचीच अंतिम मुदत आहे उमेदवारीचे अर्ज भरण्यासाठी. त्यामुळे हा पुढचा सुद्धा साधारणतः 5-6 दिवसांचा काळ हा अनेक वेगवान घडामोडींचा असणार आहे.